नमस्कार मित्रांनो, मी महेश शर्माळे. तर मागचे 2-3 दिवस चालू घडामोडी आपण अपलोड केल्या नव्हत्या. तर या लेक्चरमध्ये आपण दिनांक 20 ते 26 मार्च 2026 पर्यंतच्या सर्व चालू घडामोडी या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. बघा, पहिली घडामोड जागतिक आनंदी निर्देशांक 2026. तर यामध्ये पहिला क्रमांक पटकवला आहे, तो पण सलग 9व्यांदा. कोणत्या देशाने? तर फिनलँड या देशाने पटकवलेला आहे. भारत या निर्देशांकामध्ये 116व्या नंबरला आहे. त्यानंतर दुसरी घडामोड भीम ॲप, जे आपण यू पी आय ॲप, जे आपलं यू पी आयचं ॲप आहे भीम ॲप, तर त्याचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून MS धोनी यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर 2027ला जी जनगणना होणार आहे, तर त्याचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून सुदर्शन पटनायक हे कोण आहेत? तर प्रसिद्ध वाळूशिल्पकार आहेत, त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचं बघा, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी साध्वी निरंजन ज्योती यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर जागतिक इंडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2028 या भारतामध्ये होणार आहे. त्यानंतर IMP पुस्तक आहे बघा, हे करुणा द पॉवर ऑफ कम्पॅशन हे जे पुस्तक आहे ते कैलास सत्यार्थी यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर जगातील सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क, तर हे चीन देशाचं आहे. दुसऱ्या क्रमांकावरती अमेरिका आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती आपलं भारत देशाचं मेट्रो नेटवर्क आहे. त्यानंतर जागतिक आनंदी दिवस किंवा इंटरनॅशनल हॅपीनेस डे हा 20 मार्च रोजी साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा स्टॉकहोम वॉटर प्राईज 2026 हे काव्यह मदानी यांना प्रदान करण्यात आले. तर याच पुरस्काराला आपण म्हणतो नोबेल प्राईज ऑफ वॉटर, म्हणजे पाणी जलसंवर्धनाबद्दलचा हा पुरस्कार आहे, त्यामुळे IMP. त्यानंतर UK कडून दिला जाणारा ऑनररी नाईटहुड पुरस्कार हा एका भारतीय व्यक्तीला मिळाला. त्यांचं नाव आहे N चंद्रशेखरन, की जे टाटा ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यानंतर IMP बघा, तर फोर्ब्सची वर्ल्ड बिलियनियर्स लिस्ट 2026ची आहे. त्यामध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे असे पहिले भारतीय एज्युकेटर कोण? तर अलक पांडे, फिजिक्सवाला, तुम्हाला माहीत असेल, भरपूर फेमस आहेत. तर त्यांचं नाव आलेलं आहे. तर असे ते पहिले भारतीय एज्युकेटर आहे, म्हणून ते IMP. आणि जर विचारलं की जगातील पहिले बिलियनर या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहेत? तर इलॉन मस्क आहेत. भारतामध्ये सर्वात श्रीमंत कोण आहे? तर मुकेश अंबानी आहेत, पण या लिस्टमध्ये त्यांचा जगात क्रमांक लागतो 21वा. नंतर पुढचं 900 गोल करणारा दुसरा फुटबॉलर ठरला आहे लिओनेल मेस्सी, की जो अर्जेंटिनाचा आहे. पहिला कोण आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो, जो पोर्तुगालचा आहे. त्यानंतर भारतातील सर्वात मोठे कपडे किंवा कापड निर्यात करणारे राज्य कोणते? तर तमिळनाडू हे ठरलेले आहे. पुढे जागतिक जल दिन हा दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो. त्यानंतर IMP बघा, ब्रिटन देशामध्ये महिला सशक्तीकरण पुरस्कार हा एका भारतीय अभिनेत्रीला भेटला. त्यांचं नाव आहे ऋतुपर्णा सेनगुप्ता, त्यामुळे IMP. त्यानंतर बघा, एक जागतिक रेकॉर्ड आहे की 7 ज्वालामुखी शिखर सर्वात कमी काळात चढाई करणारा पहिला व्यक्ती कोण? तो एक भारतीय ठरलेला आहे, त्यामुळे IMP. त्यांचं नाव आहे भूपती राजू अनामिश वर्मा. तर त्यांनी जे 7 ज्वालामुखी शिखर आहे ते कमी काळामध्ये त्यांनी त्याची चढाई केली. त्यानंतर जागतिक आतंकवाद निर्देशांक म्हणजेच ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 यामध्ये नेहमीप्रमाणे पहिल्या क्रमांकावरती कोण आहे? पाकिस्तान आहे. तर भारत आहे 13व्या क्रमांकावरती. त्यानंतर जागतिक TB दिन, मधुमेह दिन, वर्ल्ड TB डे, TB क्षयरोग, जागतिक क्षयरोग हा दरवर्षी 24 मार्चला साजरा केला जातो. तर याची यंदाची थीम किंवा संकल्पना काय आहे? तर येस वी कॅन एंड TB लीड बाय कंट्रीज पॉवर्ड बाय पीपल. जागतिक क्षयरोग दिन हा. तर याच दिवशी रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाचा जीवाणू शोधून काढला होता, त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. त्यानंतर इंदिरा अम्मा परिवार जीवन विमा योजना ही तेलंगणा या राज्याने सुरू केलेली आहे. त्यानंतर बघा, भारतातील पहिले LPG ATM, तर हे गुरुग्राम हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेले आहे, LPG ATM. त्यानंतर नॅशनल डेंटल कमिशन याचे पहिले चेअरमन म्हणून
डॉक्टर संजय तिवारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यानंतर अनलाइकली पॅराडाईज हे जे पुस्तक आहे, तर हे संजय राऊत शिवसेनेचे त्यांनी हे लिहिलेलं आहे. त्यांना ज्यावेळेस जेलमध्ये टाकलं होतं, तर त्यावेळेस त्यांना जे काही अनुभव आले होते ते 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 अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये मेन्शन केलेले आहेत. अनलाइकली पॅराडाईज. त्यानंतर पुढं जगातील तिसरी लिगो वेधशाळा, तर ही जगातली बघा, तर ती हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे उभारण्याचं काम सध्या चालू आहे. त्यानंतर पुण्यभूषण पुरस्कार 2026 हा डॉक्टर अभय फिरोदिया यांना प्रदान करण्यात आला, की जे फोर्स मोटरचे अध्यक्ष आहेत आणि प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यानंतर राज्यातील पहिली AI लॅब ऑन व्हील्स ही जिल्हा परिषद नागपूर यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे. राज्यातील पहिली AI लॅब ऑन व्हील्स. त्यानंतर जागतिक हवामान दिवस हा 23 मार्च रोजी साजरा केला जातो. त्यानंतर IMP बघा, भारतात सर्वाधिक काळ सरकार प्रमुख राहणारी व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी ठरले आहेत. तर ते एकूण 8,931 दिवस सरकार प्रमुख राहिलेले आहेत. तर याच्या आधी हा विक्रम होता सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग, तर त्यांचा विक्रम होता 8,930 दिवसांचा. तर तो मोडला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यामुळं त्यांचा हा विक्रम झालेला आहे. त्यात महाराष्ट्र केसरीबद्दल बघा, तर 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 याचा विजेता ठरला आहे हर्षवर्धन सादगीर, की जो नाशिक जिल्ह्याचा आहे. त्याने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकवलेला आहे. तर याच्या आधी जी 63वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली होती 2020ला पुण्यामध्ये, तर ती त्याने जिंकली होती. या स्पर्धेचा उपविजेता कोण, तर महेंद्र गायकवाड, की जो सोलापूरचा आहे. त्यानंतर अजून काही येतं पेपरला की ही स्पर्धा कुठं झाली, तर ही स्पर्धा पुण्यातील वाघोली या ठिकाणी झाली. याचे आयोजक कोण होते, तर रामकृष्ण सातव पाटील. त्यानंतर जी क्रीडानगरी होती, त्या क्रीडानगरीला स्वर्गीय आपले माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडानगरी असं नाव देण्यात आलेलं होतं. त्यानंतर 101व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध अभिनेते आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर WHOतून अर्जेंटिनाने सुद्धा माघार घेतलेली आहे. असा माघार घेणारा तो दुसरा देश ठरला. पहिला देश म्हणजे अमेरिका आणि दुसरा देश अर्जेंटिना ठरलेला आहे. त्यानंतर VIMP भारताच्या पहिल्या LGBTQ+ खुल्या खासदार कोण आहेत, तर मेनका गुरुस्वामी या ठरल्या आहेत. त्या कोणत्या पक्षाच्या आहेत, तर AITC म्हणजे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, तर त्या राज्यसभेच्या खासदार झालेल्या आहेत. त्यानंतर भारताच्या पहिल्या मुस्लिम न्यूरोसर्जन कोण आहेत, तर डॉक्टर मरियम आफिफा अन्सारी या भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन ठरल्या आहेत. त्यानंतर 2015 ते 25 हे आत्तापर्यंतचे सर्वात उष्ण दशक ठरलेले आहे. पुढं समान नागरी कायदा विधेयक हे गुजरातने पारित केले. असं पारित करणारे ते दुसरे राज्य आहे. पहिले कोण आहे, तर उत्तराखंड आहे. त्यानंतर जगातील सर्वात प्रदूषित देश हा पाकिस्तान ठरला आहे. तर हा अहवाल कोणी प्रकाशित केला, तर IQ एअर या स्विस हवा गुणवत्ता तंत्रज्ञान कंपनीचा तो अहवाल आहे. या अहवालामध्ये भारत 6व्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर गोवर्धन परिक्रमा करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती कोण आहेत, तर द्रौपदी मुर्मू. आणि शेवटचं सध्याचे युद्ध चालू आहे, तर या युद्धामध्ये नतांज अणुऊर्जा प्रकल्प चर्चेमध्ये होता, की त्याच्यावरती हल्ला केला होता. तर हा प्रकल्प आहे इराण या देशाचा. तर अशा या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि या सर्व चालू घडामोडी लिहून काढा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.